नमस्कार. आपल्या देशाची खरी ओळख, त्याचं नाव, त्याच्या सीमा हे सगळं कुठे ठरलं असेल ह्याचा कधी विचार केला आहे? याचं उत्तर आहे भारतीय संविधानाच्या पहिल्याच पानावर, अनुच्छेद 1 मध्ये. हे केवळ एक कलम नाही, तर आपल्या राष्ट्राच्या अस्तित्वाचा पाया आहे. चला, संघराज्याचं नाव आणि त्याच्या राज्यक्षेत्राची ही गोष्ट सविस्तरपणे समजून घेऊया. तर मग सुरुवात करूया एका अगदी मूलभूत प्रश्नापासून. एक असा प्रश्न जो प्रत्येक देशाला स्वतःला विचारावा लागतो. तो प्रश्न म्हणजे, एखादं राष्ट्र स्वतःची ओळख नक्की ठरवतं तरी कसं? म्हणजे आपलं नाव काय असणार, आपल्या सीमा कुठपर्यंत असणार आणि जगासमोर आपण स्वतःला कसं सादर करणार? आणि या मोठ्या प्रश्नाचं उत्तर सापडतं ते देशाच्या सगळ्यात महत्त्वाच्या पुस्तकात, हो, आपल्या संविधानात. संविधानाचा भाग 1, ज्याचं नाव आहे संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र, तोच आपल्या देशाच्या ओळखीचा मूळ आधार आहे. चला तर मग थेट अनुच्छेद 1 काय म्हणतो तेच बघूया. देशाचं नाव काय आहे याबद्दल. हे बघा, इंडिया दॅट इज भारत शॅल बी अ युनियन ऑफ स्टेट्स. किती इंटरेस्टिंग आहे ना. म्हणजे संविधानाने सुरुवातीलाच आपल्या देशाला 2 अधिकृत नावं दिली आहेत. आता ही फक्त 2 नावं नाही आहेत. यामागे संविधान सभेत झालेली एक मोठी वैचारिक चर्चा आहे. काहींना इंडिया हे आधुनिक आंतरराष्ट्रीय नाव हवं होतं, तर काहींना भारत या पारंपरिक आणि सांस्कृतिक नावावर जोर द्यायचा होता. अखेरीस या दोन्हींचा स्वीकार करून एक सुवर्ण मध्य साधला गेला. ठीक आहे, नाव तर ठरलं, पण देशाच्या भूभागाचं काय? त्याच्या सीमा कशा ठरवल्या आहेत? याचं उत्तर आपल्याला अनुच्छेद 1च्या 3ऱ्या कलमात मिळतं. आणि ते भारताचं राज्यक्षेत्र अगदी स्पष्टपणे 3 भागांमध्ये विभागलेलं आहे. पहिला म्हणजे जी काही आपली राज्य आहेत त्या सगळ्यांचा प्रदेश. दुसरा म्हणजे केंद्रशासित प्रदेश. आणि तिसरं, जे खूप महत्त्वाचं आहे, ते म्हणजे भविष्यात जर भारताने एखादा प्रदेश मिळवला तर तो सुद्धा भारताचा भाग असेल. पण इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. या सगळ्या राज्यांची आणि केंद्रशासित प्रदेशांची यादी आपल्याला थेट अनुच्छेद 1 मध्ये सापडणार नाही. त्यासाठी संविधानाच्या शेवटी जावं लागेल, जिथे पहिली अनुसूची किंवा फर्स्ट शेड्यूल दिलेली आहे. सगळी माहिती तिथे आहे. चला, आता परत एकदा त्या सुरुवातीच्या वाक्याकडे येऊया. राज्यांचा संघ किंवा युनियन ऑफ स्टेट्स हे शब्द खूप विचारपूर्वक निवडले आहेत. त्यांचा एक विशिष्ट आणि खोलवर अर्थ आहे. मग प्रश्न हा पडतो की राज्यांचा संघ म्हणजेच युनियन ऑफ स्टेट्स का? राज्यांचा महासंघ म्हणजे फेडरेशन ऑफ स्टेट्स का नाही? कारण जगातल्या अनेक देशांमध्ये फेडरेशन हा शब्द वापरला जातो. याचं कारण खूप महत्त्वाचं आहे. संघ हा शब्द हे दाखवतो की भारत हा काही राज्यांनी एकत्र येऊन केलेला करार किंवा समझौता नाहीये. उलट भारत एक अखंड राष्ट्र आहे आणि प्रशासनाच्या सोयीसाठी त्याला राज्यांमध्ये विभागला आहे. आणि म्हणूनच कोणत्याही राज्याला या संघातून वेगळं होण्याचा, बाहेर पडण्याचा अधिकार नाही. आणि या एका शब्दातून आपल्याला अनुच्छेद 1चा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा अर्थ कळतो. तो अर्थ हा आहे की आपला संघ अविनाशी आहे. तो कधीही तुटू शकत नाही. मात्र राज्य अविनाशी नाहीत. म्हणजे संसदेला राज्यांच्या सीमा बदलण्याचा, 2 राज्यांचे 1 राज्य करण्याचा किंवा एका राज्याचे 2 भाग करण्याचा अधिकार आहे. पण कोणत्याही राज्याला देशातून बाहेर पडण्याचा अधिकार मात्र अजिबात नाही. देश एकच राहील. तर मग संविधानाचा हा पहिलाच अनुच्छेद आपल्याला काय सांगतो? तो फक्त देशाचं नाव आणि त्याच्या सीमा नाही सांगत. तो आपल्या एकतेचा आणि अखंडतेचा संदेश देतो. तो सांगतो की भारत हा एक अविनाशी संघ आहे, जिथे विविध राज्यांनी मिळून एक मजबूत राष्ट्र बनवलं आहे. आणि हेच आपल्या देशाचं खरं सामर्थ्य आहे.